नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोबी वडी. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे कोबी, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, 2 चमचे जिरे, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार हिंग. तर आपण कोबी वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोबी कट करून घेऊया. इथे मी 2 वाटी कोबी लागेल एवढे कोबी घेतलेला आहे. कोबी एकदम लहान असा चिरून घ्यायचा आहे. लहान बारीक असा मी इथे कोबी चिरून घेत आहे. हा आपला लहान असा बारीक चिरलेला कोबी आहे. तर मी याला एका आपला कोबी चिरून झालेला आहे. तर मी एका ताटामध्ये ह्याला काढून घेत आहे. ह्यामध्ये आपण मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे, हिंग आणि चवीनुसार जे मीठ घेतले आहे ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन एकत्र मिक्स करत आहे. तर आपण बारीक केलेलं लसूण, कोथिंबीर ही मी यात मिक्स करून घेतलं आहे. आपण 2 वाटी कोबी घेतलेला आहे. तर मी इथे 1 वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे. आपल्याला जर गरज पडली तरच आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. कोबीला पाणी सुटतं ना, त्यामुळे यामध्ये पाण्याचा वापर कमी लागतो. जर आपल्याला लागलं तरच आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत. मी छान असं मिक्स करून घेत आहे. हे छान असं आपलं एकजीव करून झालेलं आहे. तर आता आपण याच्या वड्या तयार करून घेणार आहोत. हे अशा प्रकारे याच्या वड्या तयार करून घ्यायच्या. हे मिश्रण जास्त पातळ असं पण नाही करायचं. आपल्याला जशा नॉर्मल वड्या पाडता येतील अशा प्रमाणात बनवायचं. हे अशा आपण याच्या वड्या करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी या वड्या बनवून घेतलेल्या आहेत. तर याला आपण आता उकडण्यासाठी ठेवून देऊया. तर इथे मी हे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे.
आता हे आपलं पाणी गरम झालेलं आहे. ह्या वड्या आपण आता उकडण्यासाठी ठेवणार आहोत. आता ह्या 30 मिनिटे उकडण्यासाठी ठेवून देऊयात. तर आता आपले हे 30 मिनिटं झालेले आहेत आणि छान अशा आपल्या या कोबीच्या वड्या उकडलेल्या आहेत मस्त. तर याला आता आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आणि तर ह्या आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत. आता आपण याचे छोटे छोटे काप काढून घेऊया तळण्यासाठी. छोटे छोटे काप आपण काढून घेतलेले आहेत. तर याला आता आपण तळून घेऊया. तर मी इथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. तर आता आपण ह्या वड्या यात छान अशा लालसर अशा तळून घेऊया. जास्त अशा कमी गॅसवरती तळून घ्यायचं आहे. छान अशा क्रिस्पी अशा आपण तळून घेणार आहोत. आपल्या लालसर अशा वड्या तळून झालेल्या आहेत. तर याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर या छान अशा आपल्या कुरकुरीत क्रिस्पी कोबीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.